सेक्युलर शब्दाबद्दल जर आपण विचार केला तर सेक्युलरिझमचा जो सारा कॉन्सेप्ट आहे तो युरोपियन कॉन्सेप्ट आहे. तिथे राजसत्ता आणि धर्मसत्ता सोबत येऊन बसले, चर्च अँड द सीट ऑफ पॉवर, किंग, आणि समाजाला ते स्वीकार्य नव्हतं. आणि म्हणून सेपरेशन ऑफ पॉवर, रिलिजन आणि किंग हे करण्याकरता सेक्युलरिझमची मुवमेंट सुरू झाली युरोपमध्ये. तो शब्द, तो कॉन्सेप्ट सगळा ह्याच्यातून निर्माण झालेला आहे की चर्च आणि किंग एकत्र बसू नये, म्हणून त्यांचं सेपरेशन असलं पाहिजे. आता ही प्रक्रिया भारतामध्ये आणण्याचा काही कारणच नाही आहे. भारतामध्ये ती समस्या सुद्धा नाही आहे आणि त्यामुळे सेक्युलरिझम हा शब्दप्रयोग काही आणण्याची आवश्यकता नाही. आणि सेक्युलरिझम म्हणजे सर्व धर्म समभाव, हा त्याचा अर्थ सुद्धा होतो का, हा सुद्धा त्या शब्दाचा अर्थ शोधला पाहिजे डिक्शनरीमध्ये काय आहे. कारण की तसं नाही, त्यामुळे त्याचे आरोप होतात. दुसरी गोष्ट, भारतामध्ये ती समस्या नसताना ते लागू करणं, त्यामुळे नवीन प्रॉब्लेम्स निर्माण होतील. आणि तुम्ही कोणाला, हिंदूला काय समजवायचं आहे तुम्हाला? हिंदू जेवढा सर्व पंथ संप्रदाय, सर्व मतांकरता आदर देणारा आहे, तेवढा कुठलाच समाज नाही आहे, कुठलाच समाज नाही आहे. त्यामुळे हिंदूला समजवण्याची गरज नाही आहे की सर्वांचा सन्मान करा म्हणून तुम्ही. आणि जेव्हा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींसारखे अत्यंत वरिष्ठ लोक, ज्यांना भारतरत्न दिलेले, जे आम्हाला सगळ्यांना पूजनीय आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या संविधानाच्या एक्सपर्ट लोकांनी बसून जेव्हा संविधान बनवलं, तेव्हा त्यांनी हा शब्द आणला नाही ना. तर ते तर सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करणारे लोक होते. त्यामुळे एवढी एक मूलभूत गोष्ट ते विसरू शकतील का? आणि म्हणूनच आमच्याकडे रामरायाचं चित्र नाही आहे का? किती देवतांचे चित्र आहे संविधानामध्ये. तर ते का आणले गेले? कारण मर्यादा पुरुषोत्तम राम आमचे आदर्श आहे. त्यामुळे हे सगळं विचार करता सेक्युलरिझमचा विषय हा न समज, म्हणून ही जी चर्चा आहे की संविधानात असावं की नसावं, ही याच्यामुळे निर्माण झालेली आहे की याची आवश्यकता नसताना इमर्जन्सीच्या काळात तो आणला गेला. इमर्जन्सीचा काळ हा स्वतःमध्ये एक महत्त्वाचा काळ आहे, एक सगळ्यांना दाबून टाकण्याचा काळ आहे. तो त्या काळात आलेला तो शब्द आहे आणि त्यामुळे अनेकांच्या मनात आहे की तो निघाला पाहिजे.